तुम्ही जो पाठपुरावा करता त्याविषयी सांगा। मेस्ता या संघटनेच्या वतीनं गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही दिव्यातील अनधिकृत शाळांबद्दल पाठपुरावा करत आहे। जवळपास मागच्या वर्षी दिव्यामध्ये अनधिकृत शाळांची संख्या 41-42 पर्यंत होती आणि आज जवळपास ती वाढून ही 63 पर्यंत गेलेली। आज मागे शासनानं या शाळांवरती ज्या अनधिकृत शाळा आहेत त्या शाळांवरती कारवाईचा बदला उगारला होता, पण तरी देखील ही संख्या वाढते याचं कारण आम्हाला अजूनपर्यंत काही स्पष्ट समजलेलं नाही। आज दिव्यामध्ये ज्या काही अनुदानित शासकीय शाळा आहेत, स्वयंअर्थसहाय्यित शाळा आहेत, मान्यताप्राप्त शाळा आहेत, खरोखरच हे दर्जेदार शिक्षण देण्याचं काम करत आहेत। अशा अनधिकृत शाळा ज्या की एखाद्या गाळ्यामध्ये भरत आहेत, चाळीमध्ये भरत आहेत, तिथे कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक जे काही म्हणतात ना की एक सुविधा नाही आहेत, अशा शाळा शासनानं त्वरित बंद कराव्यात आणि विद्यार्थ्यांवरती होणारा जो काही अन्याय आहे तो थांबवावा। असंच जर राहिलं तर आपल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही, मातूर शिक्षण घेऊन हे आपलं शिक्षण पूर्ण करू शकत नाही। म्हणून माझी शासनाला मेस्ता या संघटनेच्या वतीनं विनंती आहे की आपण ज्या शाळा लिगली होण्याच्या मार्गावर असतील ना त्यांना लिगली करा, पण ज्या शाळा चाळीमध्ये असतील, गाळ्यांमध्ये भरलेले असतील त्या त्वरित बंद करण्याचे आदेश द्या आणि विद्यार्थ्यांचं जे होणारं शैक्षणिक नुकसान आहे ते थांबवण्यास मदत करा। अनधिकृत शाळांकडून सुद्धा आंदोलन करण्यात आलं होतं प्रभाग समितीमध्ये, त्याबाबत अनधिकृत शाळांचं आता हे आपलं लोकशाही राज्य आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। तर त्यांनी त्यांचं आंदोलन केलं ही त्यांची वैयक्तिक दृष्टी असेल ते, पण आम्ही आमच्या परीने आमची बाजू मांडतो, तर त्यांच्या परीने त्यांची बाजू मांडतायत। जर समजा त्यांच्याकडे अनधिकृत शाळांकडे जर काही पेपर्स असतील लिगली होण्याच्या मार्गावरती तर शासनाने त्यांना मान्यता द्यावी, आम्हाला त्याचा अजिबात विरोध नाही। पण जे नॉर्म्स आमच्यासाठी शासन अपेक्षित करतं तसेच नॉर्म्स इतर शाळांना देखील त्यांनी लावावेत आणि तसंच दर्जेदार शिक्षण त्याच्याकडनंही देण्याचा प्रयत्न करावा, याला आम्हाला विरोध आहे। मला विरोध आहे की ज्या शाळा लिगली नाही आहेत पण ज्या शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना देत नाही, विद्यार्थ्यांचं नुकसान करतायत, त्या शाळांच्या विरोधात आमचं आंदोलन आहे। त्या शाळा जर समजा लिगली होण्याच्या मार्गावर त्यांना लिगली करावं ना, याच्या आधी सुद्धा तुम्ही पाठपुरावा केलेला आहे प्रशासनाकडे, त्यांच्याकडून काय उत्तर मिळालेले आणि आता तुमची नेमकं काय? शासन आणि शासकीय अधिकारी हे कारवाईच्या मार्गाने ते कागदोपत्री कारवाई दाखवत आहे, पण वास्तविकता त्या शाळा बंद झालेल्या नाहीत। आज देखील आपण दिव्यामध्ये आलात तर तुम्हाला त्या शाळा, त्या बंद केलेल्या शाळा चालू असलेल्या आपल्याला दिसतात, त्याच्यावरती शासनाने कारवाई करावी। निवेदन दिलं आहे किंवा आज आपण पालिकेच्या गेटवरती प्रवेशद्वारावरती ज्या घोषणा दिल्या आहेत, तुम्ही काय निवेदन देता त्याविषयी सांगा। हा पाठपुरावा किंवा तुम्ही हा जो लढा उभारला आहे अनधिकृत शाळांविषयी त्याविषयी सांगा। आज अनधिकृत शाळेचं पेव एवढे फुटलं आहे की मागच्या वर्षी दिव्यामध्ये ज्या 41-42 शाळा होत्या, यावर्षी 21 शाळा अजून त्याच्यात ॲड झाल्या आणि 61 शाळा झालेल्या आहेत। आम्ही मेस्टा संघटनेमार्फत वारंवार शासनाला कळवतो की तुम्ही ज्या या चुकीच्या गोष्टी चालल्या त्या लवकरात लवकर बंद करा, किंवा आम्ही झेडपीला दिलेलं आहे निवेदन, तसंच आम्ही DYDला पुण्यापर्यंत आम्ही सर्व मांढरे साहेबांपर्यंत हे दिलेलं आहे, पण शिक्षा विभाग याच्यामध्ये काहीही सुधारणा करण्याच्या हेतू घेत नाही स्वतःहून। पण ह्या जर अशाच चालत राहिल्या तर पुढे जे चांगलं शिक्षण देणारे इंग्लिश मिडियमच्या स्कूल असतील त्या, जसे मराठी स्कूल आज कोणी ॲडमिशन घ्यायला मागत नाही, तीच परिस्थिती इंग्लिश मिडियमला पण होईल। त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या लवकरात लवकर बंद करण्यात याव्या आणि विशेष म्हणजे त्याच्यातल्या खरोखर ज्या शाळा लिगल होण्याच्या याच्यात असतील तर त्यांना लिगली पण करावं, असं आमचं काही म्हणणं नाही की त्यांना परमिशन आहे म्हणून बंद करा। पण ज्या छोट्या छोट्या गाळ्यामध्ये ज्या शाळा खोललेल्या आहेत तर शासनाने त्वरित लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे, ही माझी आव्हान असेल। हां, तुम्ही बोलणार आहात? मराठीचं काय?